नमस्कार, तुमचं स्वागत आहे सविता फूड अँड आर्टमध्ये। आज आपण इथे उकडीचे मोदक बघणार आहे। उकडीचे मोदक पण ती उकड काढण्याची सोपी पद्धत बघणार आहे, जेणेकरून ज्यांना उकड जमत नाही ना त्यांना सहजपणे जमेल, किंवा तुम्ही जर नवशिके असाल किंवा पहिल्यांदाच जरी करत असाल ना तरी तुम्ही हे करू शकता। अगदी सोपी पद्धत आहे आणि छान असे मोदक होतात आणि हे 24 तास मऊ आणि लुसलुशीत राहतात। चला तर मग आज आपण उकडीचे मोदक बनवूया, रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी बघा इथे आपल्याला ओला नारळ घ्यायचा आहे। आता यातला मी अर्धा भाग घेतला आहे आणि पाठीमागची जी करोटी आहे ना ती काढून घ्यायची आहे। त्यानंतर चाकूने आपल्याला ह्या पद्धतीने हे पाठीमागचं काळं आहे ना ते सुद्धा काढून घ्यायचं। त्याने काय होईल, आपलं जो नारळाचं सारण बनवतो ना ते खूप सॉफ्ट होतं आणि मिक्सरला पण व्यवस्थित बारीक होतं आणि खाताना सुद्धा कचकच असं लागत नाही। म्हणून आपल्याला हे पाठीमागचा जो आहे ना काळा भाग तो काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचे छोटे छोटे असे मस्त बारीक काप घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। आणि बनवायला सारण खूप सोपं आहे, पटकन होतं, जास्त वेळ सारणाला सुद्धा आपल्याला लागत नाही। इथे 2च मिनटात आपल्या इथं सारण तयार होतं। तर इथे बघा मी सगळं नारळ कापून घेतलेले। त्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बंद चालू करून असं 2 ते 3 वेळेस करून घेतलेलं आहे। छान असं एकसारखं टेक्स्चर आलेलं आहे त्याला। आता काय करायचं, आपल्याला हे वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मोजून घ्यायचं आहे। त्याच अंदाजाने आपल्याला गूळ घालायचा आहे, म्हणजे नारळाचा अर्धा इतकं आपल्याला गूळ घालायचं आहे। आता वाटी भरलेली नाही आहे, मी तुम्हाला नीट व्यवस्थित प्रेस करून दाखवते आणि दाबून पण भरू नका, हलक्या हाताने मी थोडंसं हे केलेलं आहे, तर वाटीला सुद्धा कमी। तर आपल्याला त्याच्याच मापाचा म्हणजे त्याचा अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे। आता गूळ फक्त चिक्कीचा घेऊ नका, बाकी तुम्ही पिवळा कलरचा किंवा गावाकडचा थोडासा काळपट तो पण गूळ चालू शकतो। चिक्कीचा जर घेतला तर मग सारण खूप चिकट कडक असं होतं। त्यानंतर कढईमध्ये साजूक तूप घालायचे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे, काजू, बदाम, मगज बी असं घालून मी मस्त तुपावरती परतून घेते, म्हणजे आपल्या सारणाला चव छान येते। आता तुपावरती 2 मिनटं परतल्यानंतर आपल्याला जे नारळ आपण बारीक करून घेतलं मिक्सरला ते यामध्ये तुपावरती परतून घ्यायचे पहिल्यांदा। आता हे सर्व कढईमध्ये घालून घेते आणि तुपावरती एखादा मिनिट आपल्याला फक्त हे परतायचं आहे आणि लगेच आपल्याला गूळ यामध्ये घालून घ्यायचं। गूळ घालताना तुम्हाला बारीक करूनच घालायचं आहे, किसून घाला किंवा चिरून घ्या। जर तुम्ही असे तुकडे जर टाकले तर मग त्याला वितळायला खूप वेळ लागेल। आता मीडियम गॅस करून छान असं 2 मिनटं परतून घेते आणि 2च मिनटात आपल्या इथे सारण तयार होतं। आणि या पद्धतीने सारण जर केलं उकडीचे मोदक अतिशय चविष्ट होतात। आता सारणातला फक्त गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं, जेणेकरून ज्यामध्ये ओलसरपणा अजिबात राहिला नाही पाहिजे। छान असं सुक्कं सारण आपलं इथं तयार झालं पाहिजे। एखादी जर गाठ असेल ती आपल्याला फक्त गुळाची फोडून घ्यायची आणि बघा तुम्ही सारण छान असं तयार झालेलं आहे। ह्याच पद्धतीने झालं पाहिजे आणि सुक्कं पण झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि सारण आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। आता उकड कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते आणि ती पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल। तर एकदम छान असा कलर आलेला आहे सारणाचा, बघा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते। एकसारखं मस्त टेक्स्चर आलेले आणि हे सारण तुम्ही फ्रीजमध्ये 8 दिवस ठेवू शकता बनवून आणि खराब पण होणार नाही। तर बघू शकतात एकदम मस्त हे सारण तयार आहे। आता गॅस मात्र मी बंद केलेला आहे। आता पण हे साईडला ठेवून देऊ आणि उकड काढायची कशी किंवा कुठला तांदूळ वापरायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर त्यासाठी बघा इथे मी तांदळाचं पीठ घेतले, हे राशनच्याच तांदळाचं पीठ आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, तांदूळ पहिल्यांदा धुवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे फॅनखाली सुकवून घ्यायचे। सुकल्यानंतर चक्कीमधून दळून आणायचे। त्यातलं मी इथे 1/2 किलो पीठ घेतलेलं आहे, म्हणजे वाटीने जर घेतलं तर 1 वाटी मी घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं 1/2 चमचा तूप घातलेलं आहे। आता त्याच वाटीने 1 वाटी मी इतकं पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता अजूनसुद्धा खूप घट्ट आहे, तर आपल्याला अजून पातळ करायचं आहे। तर आपण यातलं अर्धी वाटी पाणी आपण इथे वापरलेलं आहे, तरीसुद्धा खूप घट्ट आहे। तर आपल्याला इतकं घट्ट नको आहे, तर मी इथे 2 वाट्या पाण्याच्या याच्यामध्ये घातलेले आहे आणि छान असं फेटून घेते
आणि तुम्ही बघू शकतात फेटल्यानंतर याच्यामध्ये अजिबात गाठ वगैरे काही राहणार नाही आणि एकसारखं टेक्स्चर येईल आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे. आता काय झालं तर काही तांदळाला पाणी कमी लागतं, जसं इंद्रायणी झालं ह्या तांदळाला पाणी कमी लागतं आणि राशनचे तांदूळ हे थोडंसं पाणी जास्त घेतात. जर तुम्ही दुसरे कुठले तांदूळ वापरत असाल तर त्यासाठी 1.5 वाटी पाणीसुद्धा पुरेसं आहे. तर हे बघा मी इथे 2 वाट्या इतकं पाणी इथे मी वापरलेले आहे आणि हे बॅटर कसं तयार झाले आणि कुठल्या प्रमाणात झालं पाहिजे हे तुम्हाला चमच्याने मी दाखवते. आता इथे बघा चमच्याने मी दाखवते बघा, इतकं असं पातळसर झालं पाहिजे. खूप घट्टही नको आहे, खूप पातळ पण नको आहे. तर चमचा उलटा केल्यानंतर हे बॅटर त्याला चिटकलं पाहिजे व्यवस्थित बघा आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे. छान अशी जाड अशी लेयर्स आलेली त्यावर आणि हे पीठ ह्याच पद्धतीने तयार पाहिजे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे बॅटर आपल्याला एका ताटामध्ये ओतून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ताटाला छान असं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण पीठ यामध्ये घालणार आहे ना ते त्याला चिटकणार नाही आणि व्यवस्थित निघून येईल. आता बघा ताटाला तूप लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये पाणी तापायला ठेवायचे. ज्यामध्ये आपलं ताट बसेल ना त्याच आकारात आपल्याला पातेलं किंवा तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकतात. आता ही कढई माझी मोठी आहे, त्यामध्ये हे ताट व्यवस्थित बसतं. त्यात मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, थोडीशी लिंबाची काप पण घातली म्हणजे कढई काळी होत नाही. नंतर यावरती ताट ठेवायचं आहे आणि जे आपण बॅटर बनवून घेतलं आहे तांदळाचं ते यावरती घालून घ्यायचे. बघा एकसारखं आलेलं आहे आणि एकदम मस्त झालेलं आहे, एकही गाठ राहत नाही आणि आपली उकड एकदम छान अशी तयार होती एकसारखी. आता हे सर्व पीठ मी यामध्ये ओतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याची 20 ते 25 मिनटं ह्याच गॅसवर वाफ काढून घ्यायची आणि मस्त 20 ते 25 मिनटानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवते. तर पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे, छान असं फुगलेलं सुद्धा आहे. आता मी चेक करते बघा, चाकू जेव्हा घालते तर त्याला चिटकत नाही आहे पीठ, म्हणजे व्यवस्थित हे उकड तयार आहे. नंतर आपल्याला ही ताटावर ह्या पद्धतीने काढून घ्यायची. थोडीशी थंड झाल्यानंतर उन्हातीने एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा त्याचा व्यवस्थित एका जागी आणि थोडंसं तूप घालून आता हे पीठ आपल्या हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम छान झाले ना, आता तूप घातल्यानंतर आपण हे मस्त मळून घेऊ. एकदम सॉफ्ट असं पीठ तयार आहे, जसं आपल्याला उकडीसाठी लागत होतं मोदकसाठी सेम त्याच पद्धतीने झालेलं आहे बघा. आणि एक जसा लोण्याचा गोळा असतो ना तसं सॉफ्ट झालेलं आहे आणि एकदम पांढरं शुभ्र असं पीठ आपलं तयार आहे. ह्याच पद्धतीने उकड जर झाली ना तर तुमचे मोदक कधी फसणार नाही किंवा कडकसुद्धा होणार नाही. 24 तास हे मोदक मऊ राहतात. आता मी तुम्हाला दाखवते बघा, हातावर घेऊन असं मळून बघायचं. त्यानंतर थोडंसं दोन्ही हातांनी पकडून असं हलक्या हाताने खेचून बघायचं. जास्त तार निघते म्हणजे व्यवस्थित हे पीठ तयार आहे बघू शकतात. आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे म्हणजे मोदक आपले व्यवस्थित येतात. आता बघा थोडंसं साच्याला तूप लावून घ्यायचं आहे, नंतर त्यामध्ये पीठ भरून आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे. आता थोडासा पेढ्याच्या आकाराचा गोळा घेऊन आपल्याला हाताने असं व्यवस्थित बसून घ्यायचं आहे आणि सेट करायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हाताने, जर मोदक येत असेल तर तुम्ही कळ्या पाडूनसुद्धा हे मोदक करू शकतात, कारण की उकडच एवढी छान झाली ना तर तुम्हाला हाताने जमत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकतात. आता इथे बघा मी ह्याच्यामध्ये छान असा खड्डा करून घेतला आणि त्यामध्ये छान असं दाबून दाबून आपल्याला हे सारण बसून घ्यायचे आणि वरतून परत पीठला थोडंसं मळून घ्यायचं बोटावरती आणि हे बसून द्यायचे आणि व्यवस्थित सेट करा म्हणजे ते निघणार नाही. असं व्यवस्थित जर दाबून व्यवस्थित बसून घेतलं ना मग ते पीठ शेवटपर्यंत सुटत नाही. तर छान असं सेट केलेलं आहे आणि तुम्ही मोदक बघू शकता किती छान असा तयार झालेला आहे आणि पांढरा शुभ्र, कुठेही चिरलेला तुटलेला किंवा फाटलेला नाही आहे आणि एकदम व्यवस्थित झालेले आहे. याच पद्धतीने आपल्याला हे सर्व मोदक करून घ्यायचे. बनवायला पण खूप सोपे आहे आणि बघा किती सोपे आणि पटकन होणार आहे. जास्त वेळसुद्धा लागलेला नाही आहे आणि आपले मोदकसुद्धा एकदम परफेक्ट असे तयार झाले आणि एकदम पांढरे शुभ्र झालेले. आता सर्व मोदक मी इथे बनवून घेतलेले आणि मी तुम्हाला एक उचलून पण दाखवते बघा. छान असे दिसत आहे आणि कळ्यासुद्धा छान दिसत आहे त्याच्या. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. 3 ते 4 ग्लास पाणी ठेवा
त्यानंतर आपल्याला यावरती तूप लावून घ्यायचं आहे चाळणीला. नंतर आपल्याला साधं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये फक्त काय करायचं आहे, पाण्यामध्ये मोदक फक्त आपल्याला असा भिजवून घ्यायचा आहे आणि त्यावरती ठेवून द्यायचा आहे. म्हणजे काय होतं माहिती का, मोदक व्यवस्थित वाफला जातो आणि त्याला जो ओलसरपणा असतो ना, त्यामुळे पटकन तो लवकर वाफला जातो, जास्त वेळ लागत नाही. तर ह्या पद्धतीने जर केले ना, तुमचे मोदक कधी फसणार नाही आणि एकदम छान असे मोदक तयार होतील. आता बघा, मी सर्व मोदक ठेवून घेतले. आता झाकण ठेवायचं आहे आणि 20 ते 25 मिनटं फास्ट गॅसवर हे आपल्याला वाफवून घ्यायचे. तर आता पण इथे झाकण ठेवू आणि 20 ते 25 मिनटानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवते. तर छान असे मस्त वाफाळलेले आपले उकडीचे मोदक तयार आहे. बघू शकतात किती छान दिसत आहे, आतलं सारणसुद्धा दिसतं आहे. इतके मस्त हे मोदक झालेले आणि कलर त्याचा अजिबात चेंज झालेला नाही आहे. जसे पांढरे शुभ्र दिसत होते ना, सेम त्याच पद्धतीने शेवटपर्यंत आहे आणि एकदम छान झालेले. घरी हे नक्की ट्राय करून बघा. या गणपतीला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना किंवा मैत्रिणीला ही रेसिपी नक्की शेअर करा, त्यांच्याकडे सुद्धा गणपती बसत असेल तर. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.